कसली भारी कुरकुरीत क्रिस्पी शेव कशी बनवायची बघायचं आहे. चला बनवूयात. घरगुती डाळीच्या पिठापासून बनवलेली ही अतिशय टेस्टी, हेल्दी आणि पौष्टिक अशी शेव. शेव शेव हा प्रकार आपल्या सगळ्यांच्या आवडीचा आणि रोज आपण कुठल्या ना कुठल्या पदार्थासोबतही खात असतो. पण मग ती दुकानातून का आणा? त्यासाठी ही अशी झकास घरच्या घरी झटपट होणारी साधी सोपी रेसिपी शेअर करते. त्यासाठी दुकानी नाही तर घरचं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 50 ग्रॅमच्या आसपास कच्चं तेल, त्यात मीठ चवीनुसार आणि हिंग, ह्या तिघांना थोडंसं पाणी घालून मिक्सरमधनं फिरवायचं आहे. त्याला छान फेस येतो आणि ते मिश्रण जे आहे त्या पिठात टाकायचं. थोडं पाणी टाकायचं आहे गरजेप्रमाणे आणि थोडंसं घट्टसर असं बांधून घ्यायचं आहे. बेसन पीठ आहे त्यामुळे थोडंसं चिकट असणारच. सोऱ्याला तेल लावायचं आहे, आतून साचा टाकून घ्यायचा. मी मीडियम साईजचा साचा वापरलेला आहे. तुम्हाला बारीक शेव काढायची असेल तर बारीक साईजचा पण घेऊ शकता. आणि मग असं थोडंसं हाताला तेल लावायचं. हा जो पीठ आपण गोळा केलेला आहे त्याला व्यवस्थितपणे त्या सोऱ्यात भरायचा आणि सोऱ्याला बंद करून घ्यायचं. हे पीठ याच कन्सिस्टन्सीचं असलं पाहिजे. फार जास्त घट्ट किंवा पातळ बांधायचं नाही. तळताना कढई मध्यम आकाराची आणि उभट घ्यायची, पसरट घ्यायची नाही. बुडत्या तेलामध्ये त्या तळल्या गेल्या पाहिजे. जास्त तेल वेस्ट जाऊ नये यासाठी अशी मीडियम साईजची कढई घ्यायची. शेव तळत असताना गॅस मीडियम असला पाहिजे. तेल पूर्ण गरम झाल्यानंतरच त्यात शेवया सोडायच्या. त्या टाकल्या की त्याला बुडबुडे येतात. ते बुडबुडे शांत झाले की मगच ती पलटवायची आहे. शेव तळताना फक्त एकदाच पलटवायची आहे. शेव तळताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोऱ्यामधनं शेव आपण डायरेक्टली तेलामध्ये टाकायला सुरुवात करायची. हे करताना थोड्या अंतरावरती आपला हात असला पाहिजे, नाहीतर त्याची गरम वाफ जी आहे ती हातावर येऊ शकते. तर अशा पद्धतीत 3-4 राऊंड टाकले की त्याची एक छान चाकी तयार होते आणि मग त्यानंतर ती कट करायची. आता एक साईड झाली, बुडबुडे जरा कमी झाले की पलटवून घ्यायचं आणि ते सुद्धा बुडबुडे झाल्यानंतर ह्याला बाहेर काढायचं. फक्त एका सोऱ्याच्या पिठातून 5 ते 6 चाक्या तयार होतात. अगदी झकास, टेस्टी, हेल्दी, घरच्या घरी बनणारी, कमीत कमी कष्टात आणि वेळेत बनणारी अशी ही शेव. दुकानातली शेव तुम्ही कधीही खाण्याची गरज वाटणार नाही. इतकी सुंदर, जी आपण चिवड्यासोबत म्हणा, ढोकळा, उपीट, पोहे, कुठल्याही पदार्थासोबत किंवा असंच चहासोबत सुद्धा खाऊ शकतो. त्यामुळे नक्की ही घरगुती शेव करून बघा, जी फक्त चवीलाच नाही तर त्यासोबत क्रिस्प बघायचं आहे. किती झकास आहे ना. अशी मस्त शेव घरी नक्की करा आणि मला नक्की कळवा तुमची शेव कशी झाली आहे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय.